तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि पाहू शकता मित्रांनो, आताच आपण आपल्या कोंबड्यांना असं खायला टाकलेलं आणि कोंबड्या सगळ्या इकडेच खात आहेत. तर आपली सकाळ झालेली आहे आपल्या कोंबड्यांसोबत. तर मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे आपलं नीरा ॲग्रोफार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक सिरीज चालू केलेली. तर मित्रांनो, काही चांगला रिस्पॉन्स आला नाही तुमच्याकडून. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मागील आपण 2 व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला खाद्य आणि कोंबडी पालन ची माहिती सगळी दिलेली. तर त्यातून काय चांगला रिस्पॉन्स आलेला नाही. तरीसुद्धा आज आपण कोंबड्यांच्या औषधोपचार आणि कोंबड्यांची निगा कशी राखायची यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला व्हिडिओ त्या संबंधित असणार आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आपला जिमी खूपच मोठा झालेला आहे. 3 महिने आता पूर्ण होतील मित्रांनो या 15 तारखेला याला. तर आणि चांगली शेप घेतलेली आहे याने. आणि बघा, आपण त्याला रस्सीने बांधतो मित्रांनो. कारण असं आहे की तो अजून छोटा आहे आणि त्याला अजून साखळीने बांधून नाही चालायचं. त्यामुळे आपण त्याला रस्सीने बांधतो आहे आणि त्यासाठी आपण एक नक्की चांगली साखळी आणू. तर मित्रांनो, कुक्कुटपालन आपण करतो तर त्याची काहीतरी मित्रांनो बाबी असतात, त्याच्या काही गोष्टी असतात, त्या आपल्याला फॉलो करायला लागतात, त्याचा पाठलाग करायला लागतो, तरच आपण कुक्कुटपालनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नवीन कुक्कुटपालक आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, कोंबड्यांची पूर्णतः आपण चांगल्या प्रकारे वॅक्सिनेशन करून घ्यावे. लहानपणापासूनच आपल्याकडे जेव्हा पिल्लं जन्माला येतात किंवा आपल्याकडे जेव्हा मोठी कोंबडी आणतो तर त्याची वेळोवेळी वॅक्सिनेशन करता यावे. आणि कसा मित्रांनो, वॅक्सिनेशन हा विषय खूप लोकांना नाही जमत. तर त्यामुळे मित्रांनो, जर चुकीने तुमच्याकडे वॅक्सिनेशन हा विषय तुमच्याकडे नाही झाला, तुम्हाला नाही करण्यात आला, तर तुम्ही औषधोपचार करूनसुद्धा कोंबड्या चांगल्या आणि सुदृढ ठेवू शकता, निरोगी ठेवू शकता. तर मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. तर हे मित्रांनो ऑस्टावेट आहे. कॅल्शियम, ह्यातून कोंबड्यांना कॅल्शियम भेटतं आणि बऱ्याचपैकी अंडी जेव्हा आपल्या कोंबड्या घालतात ना, तेव्हा हे खूप गरजेचं असतं. आणि हे मित्रांनो मल्टीस्टार आपल्याकडे मित्रांनो औषधं खराब झालेत. याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण जास्त काही एवढे औषधं वापरत नाहीत, ती अशीच असतात, त्यामुळे ते खराब झालेले आहेत. तर आहे मित्रांनो हे मल्टीस्टार. तर याच्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, लिक्विड मल्टीस्टार. तर मित्रांनो हे मल्टीस्टार आहे ना मित्रांनो. तर ते जेव्हा आपल्या कोंबड्या स्ट्रेसमध्ये असतात, जेव्हा एखादा त्यांना आजार आलेला असतो, तर मित्रांनो हे पाजले जाते. आणि ही मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट हे आहे किडे मारण्याचे औषध. म्हणजे हे जंत मारण्यासाठी असतं म्हणजे पोटातले. हे ना सकाळी द्यायचं असते. कधी कोंबड्या द्याल तर पाण्यामध्ये जर डायल्युशन याच्यामध्ये लिहिलेलं असतं ते प्रमाणे तुम्ही द्या, पण पाण्यात ना द्या. आणि सर्व कोंबड्यांना एकत्र नका देऊ. अंडीवाल्या कोंबड्यांना हा नका देऊ. जे तुमच्या अंडी घालणाऱ्या कोंबड्या असतील त्यांना नका देऊ. ज्या तुमच्या अंडी घालून झाल्या असतील त्याची डिवॉर्मिंग करण्यासाठी तुम्ही त्याला औषध देऊ शकता. तर मित्रांनो, ही झाली आपली 3 औषधं मित्रांनो. तर हे मित्रांनो कुठलं थम्सअप नाही आहे. तर आपण थम्सअपची आपली बाटल फुटली आणि म्हणजे हे लिव्हर टॉनिक आहे, तर त्याची बाटल फुटली, त्यामुळे आपण या थम्सअपच्या बाटलीमध्ये हा लिव्हर टॉनिक ठेवलेला आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही जंताचं औषध द्याल ना, तर त्याच्यानंतर मित्रांनो लिव्हर टॉनिक देणे हे खूप गरजेचे असते. लिव्हर टॉनिक दिल्यामुळे ते जंताचे औषध असते. तर तरी कसं पोटातील सगळे जंत मिळाल्यामुळे कोंबड्यांना विकनेस येते. तर त्याचा जो पचनशक्ती असते लिव्हर त्याच्यावरती परिणाम होतो. आणि जर तुम्ही लिव्हर टॉनिक दिल्यानंतर हा कोंबड्यांना त्यातून जरा बाहेर यायचे वेळ भेटते आणि कोंबड्या चांगल्यापणे अन्नसुद्धा खाऊ लागतात. तर आणि हे मित्रांनो पाहू शकता आपण मागील खूप सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेसुद्धा लेक्सनची पावडर मित्रांनो ही खूप गरजेची गोष्ट आहे.
आणि सर्वसामान्य कुक्कुटपालक आहेत त्यांच्याकडं तर मित्रांनो ही पावडर असलीच पाहिजे आणि ही अँटीबायोटिक आहे आणि हिनं आपण पाण्यातून आपल्या कोंबड्यांना पाजतो आणि देऊ पण शकतो. मी तर थोड्या प्रमाणात सिरिंजमध्ये पाजतो जेणेकरून प्रत्येक कोंबडीला प्रॉपर देता येते आणि खूप कामाची वस्तू आहे मित्रांनो. तर ही तुमच्या फार्मवरती नक्की असली पाहिजे. त्यासोबतच मित्रांनो हे आहे पोटॅशियम परमॅग्नेट. तर मित्रांनो हे ना जेव्हा आपल्याकडे देवीचा आजार येतो ना, जेव्हा आपल्या कोंबड्यांना कांजण्या होतात, तुम्हाला स्क्रीनवरती ते फोटो टाकून दाखवतो, जेव्हा ते देवीचे आजार आपल्या कोंबड्यांना येते तर त्याच्यावरती तुम्ही कुठलंही औषध न करता फक्त हे पोटॅशियम परमॅग्नेट लावा. तुम्ही रिझल्ट पहा. मी स्वतः ट्राय केलेलं आहे. 100% रिझल्ट आहे मित्रांनो. पण अर्ली स्टेजमध्ये सुरुवातीला जेव्हा आपल्या कोंबड्यांना ती देवी येण्यास सुरुवात होते तेव्हा तुम्ही औषध लावा. 100% मित्रांनो फायद्याचं आहे. तर मित्रांनो आपण तुम्हाला औषधं दाखवली आणि आपण हीच औषधं आपल्या फार्ममध्ये जास्तीत जास्त वापरतो. ह्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा आपण वापरतो औषधं, पण ती एवढ्या प्रमाणात वापरत नाही मित्रांनो. ही आपली रोजच्या वावरातील औषधं आहेत आणि ही मित्रांनो औषधं तुमच्या प्रत्येक कुक्कुटपालकाकडे नक्की पाहिजेत आणि जे 100% तुमच्याकडे ही औषधं पाहिजेत. जेणेकरून मित्रांनो वेळेला गरजेला जेव्हा आपल्या कोंबड्या आजारी पडतात तर त्यांच्याकडे विकनेस येते आणि किंवा एखादा मोठा दुःख त्यांच्याजवळ येतो तर त्यांना तुम्ही टायमाला देऊ शकता. आणि हा मित्रांनो आपली जी ही उलट्या पिसाची कोंबडी आहे समोर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, तर हिने मित्रांनो 6 अंडे दिलेत आणि तरीसुद्धा मित्रांनो ही पिल्लं काय टाकत नाही अजूनपर्यंत. ती अजूनपर्यंत तशीच पिल्लं सांभाळते. थोडी थोडी त्या पिल्लांना टोचते मारते सुद्धा, पण पिल्लं काय मित्रांनो पूर्णपणे सोडत नाही. आणि मित्रांनो हा आपला ब्रीडर, आपला जो नवीन ब्रीडर आपण आणलेला गावठी, तो चांगल्या प्रकारे आपल्या कोंबड्यांसोबत मीटिंग करत आहे आणि आशा करतो की आपल्या कोंबड्या जी आपली मोठी अडचण आहे मित्रांनो, कोंबड्या रावणावर बसत नाही, त्या रावणावर बसतील आणि 100% त्या अंड्यातून फर्टाईल अंडी बाहेर पडतील. अंडी फर्टाईल असतील आणि त्यातून पिल्लंसुद्धा नक्की बाहेर पडतील अशा आशा करतो. आणि मित्रांनो जास्त काही नाही मित्रांनो, आपण एक सिरीज करत होतो कोंबड्यांच्याबद्दल. तर आजचे आपले व्हिडिओ मित्रांनो औषधांवरती होते आणि आणखीन तुम्हाला खूप काही त्यातून तुम्हाला दाखवले. तर मित्रांनो व्हिडिओ काही जास्त वाढवत नाही. तर मित्रांनो सांगणे आहे की आपले लोक म्हणजे व्हिडिओ पाहतात पण ते जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करत नाही, लाईक सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आमचा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो आम्ही तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ पोचवत राहू. तर काय नाही मित्रांनो व्हिडिओकडेच थांबवतो. भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, सुखी राहा. बाय बाय.